थँक्यू बाळासाहेब. पुन्हा एकदा देवाच्या नावाला पण धन्यवाद देत आहोत. कारण हे सुंदर प्रहरी सकाळी पुन्हा एक वार त्याने त्याच्या सानिध्यामध्ये येण्यासाठी आपल्याला संधी दिलेली आहे. आणि आपण पुन्हा एकदा मंडळी या विषयावरती शिकत आहोत आज सुद्धा. आणि आपण कालपर्यंत पाहिलं की मंडळीच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी परमेश्वराने आपल्याला शिकवलेल्या आहेत. मग मंडळी कशी असली पाहिजे, मग मंडळीचे काय हेतू आहेत आणि मंडळीचं एकत्रित होण्या पाठीमागे किंवा देवाने जे मंडळीसाठी केलेल्या आहेत त्या सर्व गोष्टी आपण पाहिल्या. आज आपण दुसऱ्या एका भागाकडे पाहणार आहोत आणि तोही भाग आजचा खूप महत्वाचा आहे. देवाची इच्छा आहे की मंडळीची संघटना असणं गरजेचं आहे. मंडळीची एकत्रितपणे किंवा जो घोळका आहे किंवा समूह आहे तो संघटित असला पाहिजे. आणि एका देवाची इच्छा आहे की हे एका विशेष कार्यासाठी ते त्याने केलेलं आहे. तर त्या गोष्टी असणं खूप गरजेचं आहे. आणि विशेष म्हणजे जी संघटित मंडळी आहे किंवा जी संघटना मंडळीची आहे ते असंच नाही तर देवाची इच्छा आहे की व्यवस्थित असं ते असलं पाहिजे. कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये त्रुटी नसल्या पाहिजेत. कारण का संत पौल पहिले त्याचा 14वा अध्याय 33 आणि 40 वचनामध्ये असं म्हणतोय की ज्या अर्थी देव अव्यवस्था माजवणारा नाही तर सर्व काही शिस्तवार आणि व्यवस्थितपणे करणारा असल्यामुळे मंडळी सुद्धा तशीच परिस्थिती असणं गरजेचं आहे. कारण देव जो आहे तो अव्यवस्था माजवणारा नाहीये. तर मंडळी जी आहे ती शिस्तीमध्ये असणं गरजेचं आहे. आणि मंडळीमध्ये सर्व ज्या गोष्टी होतील किंवा होणाऱ्या असतील त्या सर्व गोष्टीला सुद्धा शिस्त असणं कारण खूप महत्वाचं आहे. कारण का की देव जो आपला आहे तो शिस्तीचा आहे. आणि म्हणून आपण पाहणार आहोत जर ही संस्था स्थापन झाली पाहिजे किंवा होत आहे तर त्याच्यामध्ये ते सदस्य जे आहेत, कारण सदस्य असल्याशिवाय कोणतीही संस्था कोणताही समूह निर्माण होऊ शकत नाही. आणि म्हणून मंडळीमधले जे सभासदत्व आहे किंवा जे सदस्य आपण म्हणूया तर त्यांची काही ठराविक पात्रता असणं गरजेचं आहे. त्या लोकांनी काही अटी पुऱ्या केलेल्या गरजेच्या आहेत. आणि त्याच्यामध्ये विशेष म्हणजे ते जे लोक आहेत ते देवाचे विशेष लोक आहेत त्यांचं परिवर्तन झालेले असे ते लोक पाहिजेत. कारण का ह्याद्वारेच ते मंडळीचे काय होऊ शकतात सभासद किंवा सदस्य बनू शकतात. तर आपण पुढच्या महत्वाच्या मुद्द्याकडे जात आहोत तो म्हणजे सभासद जे आहे होणार आहेत किंवा होतील त्यांची पात्रता काय असली पाहिजे बरं. तर त्याची एकच पात्रता आहे त्या सर्वांनी ख्रिस्ताचा उद्धारक आणि प्रभू म्हणून स्वीकार केला पाहिजे. त्या सर्वांनी ख्रिस्ताचा उद्धारक आणि प्रभू म्हणून स्वीकार केला पाहिजे. आणि खास करून पापाबद्दल पश्चाताप झाला पाहिजे त्या लोकांना आणि त्यांचा बाप्तिस्मा झाला पाहिजे. एवढंच केवळ नाही तर त्यांना नव्या जन्माचा अनुभव झाला पाहिजे. आणि त्याने आज्ञा पेलेले सर्व काही इतरांना शिकवण्याची आज्ञा त्याने स्वीकारली पाहिजे. पहा सभासदत्व जे आहे किंवा मेंबरशिप आपण म्हणूया इंग्लिश वर्ड तर त्याच्यामध्ये ह्या गोष्टीची अट घातलेली आहे. पहिली गोष्ट म्हणजे त्याने येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला पाहिजे प्रभू म्हणून. पापाबद्दल त्यांना पश्चाताप झाला पाहिजे आणि बाप्तिस्मा त्यांनी घेतला पाहिजे आणि त्यानंतर त्यांचा नवा जन्म झाला पाहिजे. आणि जे काय त्याने आज्ञा केलेले आहे ते सर्व इतरांना सुद्धा त्यांनी काय केलं पाहिजे सांगितलं पाहिजे आणि स्वतःही स्वीकारलं पाहिजे. आता हे काय आहे सभासद पात्रता आहे. आता असं का जर आपण पाहिलं तर कालच्या भागामध्ये आपण पाहिलं मंडळी जी आहे ते शतकी हजारो वर्षापासून संकटाला आणि अडचणीला सामोरं जातात. आणि ती जी संकट आहेत त्या संकटामध्ये आपण पाहतोय की ते संकट आतून पण आहेत आणि बाहेरून पण आहे. आणि आतून जी संकट आहेत ते आपण काल स्पष्टरित्या पाहिलं ते मंडळीतल्याच सभासदांच्याकडून आहेत. आणि म्हणून आपण इथं म्हटलेलं आहे सभासदांची जी पात्रता आहे ती अशी आहे. खास करून प्रभू म्हणून त्यांनी स्वीकारलं पाहिजे देवाला. प्रभू या शब्दाचा अर्थ धनी मालक निर्माण करता. आणि आज असे सभासद असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट त्यामध्ये त्या संघटनेमध्ये किंवा त्या लोकांमध्ये त्या समूहामध्ये सारखेपणा आणि सेवाभावी वृत्ती असणं गरजेचं आहे. त्यांनी ते सारखेपणाने सेवा केली पाहिजे. कारण का जर सारखेपणा नसेल आणि तशी सेवावृत्ती नसेल तर देवाचं जे कार्य आहे ते कार्य पुढे घेऊन
जाण्यास ती मंडळी जी आहे ते अपयशी ठरू शकते. आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे, ख्रिस्ताच्या घोषणेप्रमाणे आपण सर्वजण कसे आहोत, भाऊ असे आहोत. आणि आपल्यामध्ये किंवा तुमच्या माझ्यामध्ये कोणी मोठा नसला पाहिजे. तर मोठा जो स्वतःला वाटत असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे, दुसऱ्याचा सेवक बनलं पाहिजे. आता हे खूप महत्वाचं आहे, कारण का त्याचा एकच उद्देश आहे, त्या सर्व सभासदांनी परस्परांना किंवा एकमेकांना समान दर्जा दाखवला पाहिजे. सभासदांनी आणि त्यांनी सर्वांनी सभासदांना एक दर्जा दाखवला पाहिजे. सिस्टर व्हाईट त्याच्या पुस्तकामध्ये म्हणतात, वधस्तंभाच्या पायथ्याशी जी जागा आहे ते सपाट आहे, वर खाली असं नाहीये. म्हणजे थोडक्यात काय, की वधस्तंभ किंवा येशू ख्रिस्त सर्वांना काय करतोय, समान असं समान नजरेनं पाहतोय. कोणीही मोठा कोणी लहान असं नाहीये. तर हेच आपल्याला इथं पाहायला मिळतंय. आणि विशेष म्हणजे ख्रिस्ताचं अनुकरण करणे म्हणजे दुसऱ्यांच्या आड्याअडचणीकडे लक्ष देऊन त्यांना ख्रिस्ताकडे नेलं पाहिजे. आता सेवाभावी वृत्तीमध्ये काय येतंय, की ख्रिस्ताचं अनुकरण करणं म्हणजेच काय, दुसऱ्याच्या अडचणीमध्ये एकमेकाला मदत करून त्यांना काय करणं, देवाकडे घेऊन येणं, ख्रिस्ताकडे घेऊन येणं, हे खूप महत्वाचं आहे. आता हे असं का केलं पाहिजे लोकांनी, असं का केलं पाहिजे, ख्रिस्ताकडे का लोकांना आणलं पाहिजे? तर दुसरा मुद्दा जो आहे, तिसरा, तर तिथं म्हटलेलं आहे, सर्व सभासद केवळ मनुष्य नाही आहेत किंवा सर्व सभासद फक्त सभासद नाही आहेत, फक्त मेंबर नाही आहेत, तर त्यांना देव जो आहे तो याजक ह्या नजरेने पाहतोय. याजक आपण पाहिलं पवित्र शास्त्रामध्ये, याजक जे होते ते मंडळीसाठी मध्यस्थी करत होते. याजक जे आहेत ते मंडळीसाठी मध्यस्थी करत होते. आणि प्रामुख्याने जर आपण पाहिलं निवास मंडळीच्या सेवेमध्ये जर आपल्याला पाहिलं तर लक्षात येतं की जो याजक आहे, प्रमुख याजक, तो काय करत होता, ते आहारून असेल, एलाजार असेल, तो मध्यस्थी करत होता. तर आपल्याला इथं पाहायला मिळते हेच आपण केलं पाहिजे, कारण का इथं स्पष्ट म्हटलेलं आहे, स्वर्गीय निवास मंडपामध्ये ख्रिस्ताच्या कार्याला सुरुवात झाल्यापासून लेवीच्या याजकत्वाची गुणकारी संपुष्टात आली. आता मंडळीच पवित्र याजकगण बनले आहे. ख्रिस्ताच्या स्वर्गाच्या राज्यामध्ये येशू ख्रिस्त गेलेला आहे आणि त्याचं जे सेवा कार्य त्याने मदतीचे केलेलं आहे, त्यावेळेपासून लेवीचे जे याजकत्व आहे ते काय, ते गुणकारी संपुष्टात आलेले आहे. कारण पौल म्हणतो इब्री लोकास पत्रामध्ये, सर्वात मुख्य याजक जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि आज त्या प्रभू येशू ख्रिस्ताने आज मंडळीला काय केलेलं आहे, ही गोष्ट बहाल केलेली आहे. आणि म्हणून पेत्र सुद्धा म्हणतोय, जर आपण पाहिलं पहिले पेत्र 2 अध्याय 9व्या वचनामध्ये पेत्र म्हणतोय, तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, यासाठी की ज्याने तुम्हाला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, आणि अशासाठी पाचारण केले की त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. याजकीय जर आपण आहोत, याजक जर आपल्याला समजतोय, तर आपण तुम्ही मी काय केलं पाहिजे, इथं पेत्राची इच्छा आहे की देवाचे गुण जे आहेत ते लोकांसमोर प्रसिद्ध केले पाहिजेत. आणि देवाचे गुण हेच आहे, पहिली गोष्ट म्हणजे देव जो आहे आपला देव शिस्तीचा आहे. दुसरी जी गोष्ट आहे, तो देव जो आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं विशेष जर आपण जीवनचरित्र पाहिलं तर त्यांनी लोकांची सेवा केलेली आहे. बाकी जर आपण पाहिलं तर येशू ख्रिस्ताने कोणताही भेदभाव केला नाही. आणि येशू ख्रिस्ताविषयी जर आपण पाहिलं तर तो त्याच्या पित्यावरती पूर्णपणे अवलंबून होता, पूर्णपणे त्याच्या संत विश्वास होता, हे आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे ह्याच गोष्टी ज्या आहेत ते मंडळीमध्ये असणं गरजेचं आहे. पुढे जर आपण पाहिलं, विशेष म्हणजे आज जे सभासद आहे, जर याजक गण आहेत, तर जे याजक गण देव समजते, तर ते प्रत्येकाला देवाने एकमेकाचा मध्यस्थी होण्यासाठी संधी दिली आहे. कारण का काही वर्षापूर्वी किंवा आत्ताही काय मंडळांमध्ये आहे की ते लोक काय करतात की देवाकडे आपली चूक, आपलं पाप सांगण्याऐवजी ते एका मनुष्याकडे जाऊन त्यांची क्षमा मागतात. आणि तो मनुष्य त्यांना काय करतोय, क्षमेचे पत्र त्या काळात देत होता, आता माहित नाही आता तो मनुष्य त्यांना क्षमा करतोय की काय. तर असं आहे, तर इथं तसं नाहीये. तर आता लोक काय करू शकतात, डायरेक्ट येशू ख्रिस्ताकडे जाऊ शकतात, कारण आता येशू ख्रिस्त जो आहे तो तुमचा माझा मीडिएटर आहे, म्हणजे मध्यस्थी आहे. आणि त्याचं जे कार्य आहे येशू ख्रिस्ताचं, तर ते स्वर्गामध्ये ते त्यांनी सुरू केलेलं आहे, आपण पाहतोय. आता दुसरी गोष्ट, ह्या जर सर्व गोष्टी आहेत तर देवाची इच्छा आहे देव आणि राज्य यांच्यावर लोकांची किंवा सभासदांची किंवा मंडळीची निष्ठा असणं गरजेचं आहे.
पहिली गोष्ट कोणावरती निष्ठा? देवावरती निष्ठा म्हणजे प्रामाणिकपणा आणि विश्वास जो आहे तो देवावरती लोकांनी ठेवावा असं म्हटलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट जी आहे ते राज्यावरती म्हणजेच काय? सरकार. उदाहरणार्थ जर आपण महाराष्ट्रामध्ये आपण राहतोय किंवा एखाद्या गावामध्ये राहतोय तर ते गावचं जे सरकार आहे, जे महाराष्ट्राचं सरकार आहे त्याच्यावरती सभासदांनी काय केले पाहिजे? निष्ठा ठेवली पाहिजे. कारण का बायबलमध्ये म्हटलेलं आहे सभासदांनी काय केलं पाहिजे? की येशू ख्रिस्त म्हणतोय की तुम्ही काय करा? कैसराचं ते कैसराला आणि देवाचं ते देवाला द्या. कैसराचं ते कैसराला, देवाचं ते देवाला द्या. कारण जे सरकार आहे ते देवाने तुमच्या माझ्यासाठी दिलेलं आहे असा आपला विश्वास पाहिजे असं बायबल सांगतंय. कारण आपल्याला पाहायला मिळतंय येशू ख्रिस्त सुद्धा लोकांनी जेव्हा येशू ख्रिस्ताला प्रश्न विचारला की आमच्या ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत आम्ही कुणाला दिल्या पाहिजेत, तर येशू ख्रिस्त स्पष्ट म्हणतोय की कैसराचे ते कैसराला तुम्ही द्या आणि देवाचं ते देवाला द्या. म्हणजे कैसर जो आहे त्यावेळेस आपल्याला समजतंय त्यावेळेस गव्हर्नमेंट त्यांच्यासाठी होतं, त्यावेळेस सरकार त्यांच्यासाठी होतं त्या लोकांसाठी. मात्र एक गोष्ट महत्वाची आहे, आपण निष्ठा किंवा मान सन्मान किंवा प्रामाणिकपणा त्यांच्या सरकार आणि देवासंगती ठेवला पाहिजे. मात्र त्याच्याविषयी हेही म्हटलेलं आहे ते खूप महत्वाचं आहे. मात्र परंतु जर सरकार देवाच्या आज्ञेत अडथळा आणत असेल, बघा, परंतु ज्या ठिकाणी आपण राहतोय, ज्या भागामध्ये राहतोय त्या ठिकाणचं जर सरकार देवाच्या आज्ञेत अडथळा आणील तर त्यावेळी देवाची निष्ठा असली पाहिजे. म्हणजे त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे मंडळीनं? सरकाराऐवजी आपण देवावरती निष्ठा ठेवली पाहिजे. का? तर त्याचं पण कारण आहे की सरकार जे आहे ते देवाने निर्माण केलेलं आहे आणि देव जो आहे तो सर्वश्रेष्ठ आहे. आणि म्हणून आम्ही काय केलं पाहिजे? सरकार म्हणजे माणूस आहे, मग तिथे माणसाचं न ऐकता आपण देवाचं ऐकलं पाहिजे. कारण तो गव्हर्नमेंट किंवा तो मनुष्य जो आहे तो देवाच्या आज्ञेमध्ये बदल जर करत असेल किंवा देवाच्या आज्ञेमध्ये अडथळा आणत असेल तर ते बरोबर नाहीये. आणि म्हणून आम्ही काय केलं पाहिजे? म्हटलेलं आहे की आम्ही देवाला निष्ठा आपली दिली पाहिजे. कारण का तेच म्हटलेलं आहे की जर ते सरकार देवाच्या आज्ञेत अडथळा आणीत तर त्यावेळेस देवाची निष्ठा असली पाहिजे. आणि म्हणून प्रेषित म्हणतायत, प्रेषितांची कृती याचा 5वा अध्याय 29 वचनामध्ये, आम्ही मनुष्यापेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे. आम्ही मनुष्यापेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे. प्रियानो, ही गोष्ट खूप तुमच्या माझ्यासाठी महत्वाची आहे. कारण का की जर आपण मनुष्याची आज्ञा आपण पाळायचा प्रयत्न केला तर आपण मनुष्याला आपलं सर्वस्व बहाल केल्यासारखं आहे. मात्र तसं नाहीये. आपण देवाचे लोक आहोत. आपण त्याला मान सन्मान निष्ठा दिली पाहिजे. आता पुढे आपण पाहणार आहोत की मंडळीच्या संघटनेचं मुख्य कार्य काय आहे. मंडळीची जी संघटना आहे किंवा समूह आहे किंवा समूह त्यांचं जे मुख्य कार्य जे आहे त्याचं काय मुख्य कार्य आहे. तर इथं म्हटलेलं आहे की हा जो ग्रह आहे म्हणजे पृथ्वी देवाच्या गौरवाच्या ज्ञानाने भरून टाकण्याच्या देवाच्या योजनेसाठी मंडळीची स्थापना करण्यात आली आहे. आणि ही योजना संपन्न होण्यासाठी फक्त दृश्य मंडळी अनेक कृती सादर करू शकते. आता मंडळीचे मुख्य कार्य काय? तर मंडळीची जे मुख्य कार्य जर असेल तर देवाचं जे ज्ञान आहे सॉरी ते जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत आपण घेऊन गेलं पाहिजे. आणि विशेष म्हणजे हीच जी गोष्ट आहे ती दृश्य मंडळी करू शकते. कारण आपण मागच्या वेळेस पाहिलेलं होतं मंडळीमध्ये 2 प्रकार आहेत, दृश्य आणि अदृश्य मंडळी आहे. आणि अदृश्य जी मंडळी आहे ते जगासमोर दिसत नाहीये, मात्र दृश्य जी मंडळी आहे ती दृश्य मंडळी काय करते? लोकांना दिसते आणि त्या दृश्य मंडळीकडून देवाची अपेक्षा आहे. दुसरी गोष्ट आपण जर पाहिलं तर दुसरा मुद्दा आहे आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की उपासना आणि आग्रहपूर्वक सांगणे. बायबलमध्ये म्हटलेलं आहे की संत पौल म्हणतो इथं लोकांच्या पुस्तकामध्ये आपण काय केलं पाहिजे? लोकांना आग्रहास्तव सांगितलं पाहिजे. कारण का इथं म्हटलेलं आहे ख्रिस्त आणि त्याच्या प्रेषितांनी ही प्रथा अवलंबली आहे आणि आज ही प्रथा सोडू नये म्हणून पवित्र शास्त्र सल्ला देते. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांना बोध करावा. काय म्हटलंय की हे शिष्याने पाहिलं. आपण प्रेषितांची कृती पुस्तकामध्ये पाहू शकतोय, बाकीच्या पत्रांमध्ये पाहायला मिळतंय, पौलाच्या पेत्राच्या सर्व शिष्यांनी जी पत्र लिहिलेली आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की ते काय केलेलं आहेत? ते नेहमी एकत्र मिळत असत आणि ते त्यांनी सोडलं नाही.
तर ते कशासाठी एकत्र मिळत होते, तर एकमेकाला बोध करत होते. कोणता बोध? तर देवाच्या बाबतीमध्ये बोध करत होते. आणि पुढे पौल म्हणतो इथे की तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते, तस तसा तो अधिक करावा. तर हे अधिक आपण करावं कधी? तो दिवस जवळ येतोय असं वाटत असताना आपण काय केलं पाहिजे? अधिक केलं पाहिजे. आता कोणता दिवस? तर प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं. आता तुम्हाला मला माहित आहे, आपण विचार करत आहोत, आपण विश्वासू लोक आहोत, आणि आपल्याला माहिती आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं होत असताना कोणकोणत्या गोष्टी घडतील. आज अवस्था तशी आहे का? आणि जर तशा आहे तर मंडळी किंवा संघटना किंवा समूह, देवाचे याजकगण या नात्याने आपण काय केलं पाहिजे? की अधिक आपण लोकांना भेटणं, बोध करणं, एकमेकांना देवाकडे घेऊन येणं, आज आपण ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. पुढे आपण पाहूया. हा मुद्दाही खूप महत्वाचा आहे. ख्रिस्ती सोबत, ख्रिस्ती जी सोबत आहे ते कसे असले पाहिजे? कारण मंडळीद्वारे सभासदांची संगत सोबतीची दाट आकांक्षा पूर्ण होते. मंडळीच्याच द्वारे मंडळीच ते करू शकते हे सभासदांची सोबत, आणि जी दाट आकांक्षा आहे ती पूर्ण होऊ शकते. कारण का सुवार्थ प्रसारातील सहभाग इतर सर्व मंडळीत संबंधात श्रेष्ठ आहे. आता सुवार्थ प्रसारामध्ये सहभाग जो आहे एकमेकांचा त्यामध्ये, तो खूप महत्वाचा आहे. कारण त्याद्वारे देवाशी आणि समविश्वासकाशी घनिष्ठ संबंध जोडला जातो. कारण त्या सहभागितेद्वारे समविश्वासक जे आहेत आणि मंडळी आहेत त्याच्या संगती घनिष्ठ संबंध जोडला जातो. कारण का प्रियानो, हे खूप महत्वाचं आहे. आपण पाहिलं वरील मुद्द्यामध्ये की आपण एकमेकाला बोध केला पाहिजे, एकमेकाला ख्रिस्ताविषयी सांगितलं पाहिजे, शिकवलं पाहिजे आणि स्वतः शिकलं पाहिजे. कारण का आता काय शिकवणार तुम्ही मी जर विचार केला तर सभासद किंवा देवाचे लोक किंवा मंडळी ना, ते लोकांना काय शिकवणार? तर ते एकच गोष्ट आहे, ते म्हणजे पवित्र शास्त्र. कारण पवित्र शास्त्रच तुम्हाला मला काय करू शकतो? मार्गदर्शन करू शकतं. तर तुमचं माझं ज्ञान, कोणाचंही या जगातील लोकांचं जे ज्ञान आहे ते देवा संगती जर तुलना केली तर ते ज्ञान कसं आहे? ते तुटपुंज असं ज्ञान आहे असं मी म्हणू शकेन. कारण जे ज्ञान आहे ते वरूनच येणारं ज्ञान असलं पाहिजे. कारण का इथं म्हटलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला म्हणतोय की मी स्वर्गीय राज्याच्या किल्ल्या तुझ्या हातात, तुमच्या हातात दिलेल्या आहेत. आता जे ज्ञान आहे किंवा जे ज्ञान म्हणजेच देवाचं वचन, म्हणजे स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या आहेत. कारण का ह्या किल्ल्या म्हणजे ख्रिस्ताचं वचन, बायबलमधील सर्व वचन ठळक म्हणजे स्वर्ग, म्हणजे स्वर्ग प्रवेशाच्या ज्ञान किल्ल्या आहेत. आणि म्हणून आपण पाहतो इथं योहानाचा 6वा अध्याय आणि 63व्या वचनामध्ये येशू ख्रिस्त इथं वचनाविषयी काय म्हणतात बघा. इथं म्हटलेलं आत्मा जिवंत करणारा आहे, देहापासून काही लाभ नाही. मी ही जी वचने तुम्हाला सांगितली आहेत ती आत्माने जीवन अशी आहे. म्हणजे ही जी गोष्ट आहे प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहेत स्वतः की स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या अशा आहेत. 68 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की शिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले, प्रभूजी आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने तर आपणाजवळच आहे. पेत्र म्हणतो येशू ख्रिस्ताला, प्रभूजी आम्ही कुठे जाऊ? कारण सार्वकालिक जीवनाची जी आशेची वचनं आहेत किंवा सार्वकालिक जीवनाची जी वचनं आहेत ती तुमच्याकडेच आहेत. म्हणजे येशू ख्रिस्ताने आज आपल्याला काय केलेलं आहे? ही जी वचनं आहेत ते दिलेले आहेत अशासाठी की आपण काय करावं? त्या वचनातून लोकांना शिकवावं, म्हणजे ते लोक त्याप्रमाणे चालतील तर ते स्वर्गाच्या राज्यामध्ये येतील. पुढे आपण पाहूया. जेव्हा मंडळी बायबलमधील सत्याची घोषणा करते त्यावेळी या तारणाच्या किल्ल्यामध्ये बांधणे किंवा बंदमुक्त करणे, स्वर्ग उघडणे किंवा बंद करणे याचं समर्थन ते मंडळी आहे. कारण स्वीकारायचे किंवा नकारायचे, टारलेले किंवा नाश पावलेले यांचे जे प्रमाण आहे, अशा प्रकारे मंडळीच्या सुवार्थ प्रसार कार्याद्वारे जीवनाचा जीवनसूचक गंध किंवा मृत्यूचा मरणसूचक गंध पाझरतो. 1 कोरिंथ 2:16 मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. प्रियानो, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत. आणि म्हणूनच येशू ख्रिस्त स्वतःच्या मुखाने म्हणतोय, येशू ख्रिस्त म्हणतोय मत्ती 4:4 मध्ये की मनुष्य केवळ भाकरीने नाही तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाच्या द्वारे मनुष्य काय होऊ शकतोय? जगेल असं देवाचं वचन आहे. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे? या गोष्टी मंडळी नात्याने आपण करणं गरजेचं आहे.
आता तिसरी जी गोष्ट आहे, पुढची जी गोष्ट आहे, ते दैवी विधीचं आपण पालन करणं गरजेचं आहे. कारण का मुलीचे प्रवेशद्वार असल्यास न बाप्तिस्माचा विधी, जो बाप्तिस्मा, आता मंडळींनी विधीचं पालन केलं पाहिजे म्हणजे काय, तर बाप्तिस्माच्या विधीतूनच जो सभासद आहे किंवा मंडळी आहे त्या घोळक्यामध्ये पाचारण त्यांचं होऊ शकतं. कारण का, आणि पाय धुण्याच्या व प्रभुभजनाच्या विधी यांचं, या विधीचं पालन केल्याने देवाचे साधन जी मंडळी तिने केले पाहिजे. आणि दोन गोष्टी आपण पाहतोय, बाप्तिस्मा आणि प्रभुभजनाचा जो विधी दर तिमाहीमध्ये आपण घेत आहोत, एकमेकाच्या पाय धुवून नम्रपणे, तो विधी आहे देवाच्या कार्यामध्ये किंवा देवाच्या मंडळीमध्ये, समूहामध्ये समाविष्ट होण्याचा. आपण दुसरी गोष्ट आहे की ते म्हणजे त्याचबरोबर सुवार्तेची घोषणा सुद्धा आपण केली पाहिजे, कारण ती मुख्य जबाबदारी तुमची आणि माझी आहे. आपण मागच्या वेळेस पाहिलं, ती फक्त जबाबदारी पास्टरना नाही दिली, बाळकांना नाही दिली, तर मंडळीला सुद्धा देवाने काय केलेली आहे, ती जबाबदारी दिलेली आहे. कारण का जगभर सुवार्तेची जी घोषणा आहे ते आपण करणं, ते आपलं मुख्य उद्देश आहे. कारण का इस्रायल लोक जे कार्य करण्यात अपयशी ठरले, आपण ते का केलं पाहिजे, तर खरं तर जे कार्य होतं ते इस्रायल लोकांना देवाने दिलेलं होतं, मात्र ते काय झालेले आहेत, अपयशी ठरलेले आहेत. आणि ते पूर्ण करण्यासाठी मंडळीची देवाने स्थापना केलेली आहे. आज प्रियानं, तुमची माझी एक मंडळी म्हणून देव तुम्हाला मला संघटित किंवा एक संघ नाही, एक संघ असं का केलेलं आहे, तर ते महत्वाचं कार्य आहे. कारण ते इस्रायल लोकांनी ते केलेलं नाहीये, ते अपयशी ठरलेले आहे. म्हणून देवाने तुमची माझी स्थापना केलेली आहे मंडळीची. आणि पुढे म्हटलेलं आहे की जगासाठी महान कार्य मंडळीला करायचे, ते प्रभूच्या जीवनात पाहिल्याप्रमाणे पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याने समर्थ होऊन सर्व राष्ट्रांना साक्ष देणं होय. आणि ते कार्य म्हणजे प्रभूच्या जीवनात पाहिल्याप्रमाणे पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याच्या द्वारे सर्व राष्ट्रांना साक्ष देणं, हे काम जे आहे ते मंडळीचं आहे. आणि ह्या कार्यामध्ये ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनाच्या तयारीसाठी आवश्यक असलेल्या संदेशाची घोषणा करणं होय. आणि हा संदेश मंडळीलाही लागू आहे. हा संदेश जो आहे तो मंडळीलाही लागू आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा द्वितीय आगमनाचा जो संदेश आहे ते कुठं ते हे केले आहे, तर आपण पाहायला मिळते इथं पहिली करिंथ याचा 10वा अध्याय 7 आणि 8 वचनामध्ये, दुसरे पेत्र याचा 3रा अध्याय 14व्या वचनामध्ये आपल्याला ते पाहायला मिळतोय. विशेष म्हणजे प्रगटीकरण याचा 3रा अध्याय 14 ते 22 वचनामध्ये आपण बोलू शकतोय. 14वा अध्याय 5वं वचन. आणि विशेषतः पुढं जर आपण पाहिलं तर शेवटच्या काळाचा येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याचा विशेषचा जो संदेश आहे तो म्हणजे मुख्य जे वचन किंवा मुख्य संदेश जो आहे ते प्रगटीकरण याचा 14वा अध्याय 6 ते 12 वचनामध्ये 3 देवदूतांचा जो संदेश आहे तो आपण जगभर लोकांना दिला पाहिजे. आणि विशेषतः प्रगटीकरणाचा 18वा अध्याय 4थं वचन सुद्धा. कारण का 3 देवदूत संदेशामध्ये आपण पाहतोय की येशू ख्रिस्त शेवटच्या काळाविषयी संपूर्ण राष्ट्राला, वंश, राज्य, वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांना तो शेवटच्या काळाचा संदेश आहे. कोणता संदेश आहे की काय होत आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं होत आहे. लोकांनी काय केलं पाहिजे, देवाचं भय बाळगलं पाहिजे. आणि त्याचं न्याय निवाडा करण्याची जी घटका आहे ती जवळ आलेली आहे. आणि म्हणून लोकांनी काय केलं पाहिजे, त्यांचा जो निर्माणकर्ता देव आहे त्याची भीती बाळगून, त्याचं भय बाळगून काय केलं पाहिजे, त्याची उपासना केली पाहिजे. आणि ही जी गोष्ट आहे आपण संपूर्ण जगाला काय करायचे आहे, घोषित करायचे आहे. आणि हे जे आहे ते मंडळीचं कार्य आहे. आणि त्याच्यासाठी देवाची इच्छा आहे मंडळी एक संघ झाली पाहिजे. मंडळी जी आहे ते एक संघटित होऊन व्यवस्थितपणे, अव्यवस्था नाही तो सुव्यवस्थेने या सर्व गोष्टी आपण केल्या पाहिजेत. आणि म्हणून आपण काय करूया, या गोष्टी करण्याचा प्रयत्न करूया. कारण का देवाची इच्छा आहे हीच आहे की आपण एकत्रित होतोय, तर अशा पद्धतीने आपण एकत्रित झालं पाहिजे. फक्त मंदिराला जाणं, भक्ती करणं, प्रार्थना करणं, बायबल अभ्यास करणं हे तर आहेच आहे, तर याच्याही पलीकडे आपल्यावरती देवाने मोठी आणि महान जबाबदारी दिलेली आहे. ती जबाबदारी आपण काय केली पाहिजे, पार पाडली पाहिजे. आपण पुन्हा एकदा देवाचे आभार मानूया की देवाने किती विशेष आणि महान संधी तुम्हाला मला त्याची लेकरं किंवा त्याची मंडळी म्हणून दिलेली आहे. आणि म्हणून आपण काय करूया, त्या गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न करूया. आपण पुढे पाहणार आहोत उद्याच्या भागामध्ये मंडळीचा कारभार कसा असला पाहिजे. आज जर मंडळी आहे तर ते मंडळी तुमची माझी, त्या मंडळीमध्ये कारभार कशा पद्धतीने चालला पाहिजे किंवा असला पाहिजे. आता देव करू आज तुम्हाला मला आजच्या शिकवलेल्या भागावरती मनन चिंतन करून
त्याप्रमाणे सर्व गोष्टी आचरणात आणण्यासाठी मदत करो, हीच मी देवाकडे ह्यावेळेस प्रार्थना करत आहे. देव तुम्हा सर्वांना विशेष प्रकारचा आशीर्वाद देव, हीच मी त्याचे प्रार्थना करते. थँक्यू सो मच.